तर महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी आहे आणि शरद पवारांपर्यंत हा निरोप पोहोचवा अशी मागणी केलेली आहे इम्तियाज जलील यांनी राजेश टोपेंना। भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार आहोत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि यासोबत बोलण्यासाठी स्वतः इम्तियाज जलील आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज जलीलजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही मध्ये। काय नेमकी भूमिका आहे, काय सांगाल? अरे मला हे सांगायचे आहे की जेव्हा राजेश टोपे साहेब आले होते तर त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांचं म्हणणं असं होतं की एमआयएम मुळे ही भारतीय जनता पार्टीची सरकार उत्तर प्रदेशमध्ये आलेली आहे। हे जेव्हा जेव्हा निवडणूक होता आणि कुठेही निवडणूक होतं तर ते काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा आता शिवसेनाही बोलतो की एमआयएम मुळे। तर मी त्यांना ऑफर केलं की आम्ही उत्तर प्रदेशमध्येही हे खूप प्रामाणिक प्रयत्न केलं होतं की समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यासोबत आमची बोलणी झाली होती, मीटिंग झाली होती, पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही होता। आता हे बोलणं खूप सोपं झालेलं आहे। जिथे त्यांना पराभव दिसतं तर ते एमआयएम मुळे झालेलं आहे, एमआयएमच्या मुळे हे सगळं झालेलं आहे। म्हणून मी त्यांना ऑफर केली की आम्ही एनसीपी सोबत यायला तयार आहे, आम्ही काँग्रेस सोबत यायला तयार आहे। मी असं ऑफर दिलेला आहे। आता त्या ऑफरवर त्यांची काय प्रतिक्रिया येतं, आता ते काही बोलते नाही, ते काही रिस्पॉन्स देत नाही आणि उलट शिवसेना याच्यामध्ये उडी मारून आता ते म्हणतं की नाही ते औरंगजेबचे आहे, ते रजाकार आहे। अरे रजाकार 70 वर्षापूर्वी गेलेले आहे। औरंगजेबचा एक काळ होता, इतिहासाचा एक पन्ना आहे। ते तुम्हाला पटो किंवा नाही पटो, पण औरंगजेब होतं, ते चांगलं होतं नाही होतं, कसा होतो काय होतो हे एक वेगळी गोष्ट आहे, पण औरंगजेबच्या याच्यामध्ये काय आहे, आता एक वेगळं राजनैतिक पक्ष आहे। आणि दुर्दैव आम्हाला हे वाटतं की आता शिवसेना सारखी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचा कोणी बीज पेरला असेल तर ते शिवसेनानी, आणि आता हे प्रामाणिकपणेचं आम्हाला हे सर्टिफिकेट द्यायला लागले की तुम्ही नाही सेक्युलर नाही, तुम्ही कम्युनल आहे करके। अरे देशाची सगळी कम्युनल पार्टी जे होती ते शिवसेना होती, भारतीय जनता पार्टी सोबत होती, आणि आता ते आम्हाला सर्टिफिकेट देते। याच्यामध्ये हसू का रडू मला कळत नाही याच्या वक्तव्यावर। नक्कीच जलीलजी, संजय राऊतांनी स्पष्टपणे नकार दिलाय। महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे, चौथा पक्ष येऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली। यावर प्रतिक्रिया काय? नाही काय आहे की त्यांना रिक्षामध्ये बसण्याची सवय झालेली आहे। आम्ही त्यांना कारमध्ये बसण्यासाठी एक प्रपोजल दिलेला आहे की 3 चाकाची रिक्षामध्ये बसण्याच्या ऐवजी तुम्ही एक अजून चाक वाढवून द्या आणि कारमध्ये बसा। तर त्यांच्या एका नेत्यांनी आता असा रिस्पॉन्स दिलेला आहे की नाही आम्ही सामान्य लोकांच्या रिक्षामध्येच बसणार आहे। मग मी म्हटलं खूप चांगलं आहे की उद्यापासून मी आदित्य साहेब, उद्धव साहेब, संजय राऊत आणि आपण स्वतः ऑटोमध्ये फिरताना दिसणार आहे आम्हाला करके। काय आहे की त्यांच्यामध्ये आता कोणत्याही हे 3 पार्टीमध्ये एकट्यामध्ये हिम्मत राहिली नाही की आपण भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करू करके। शिवसेनामध्ये पण नाही, काँग्रेसमध्येही पण नाही, काँग्रेस संपलेली आहे, राष्ट्रवादीमध्ये पण नाही आहे, म्हणून ते एकत्र आलेले आहे। त्यांची वैचारिकता एकच आहे का? नाही, शिवसेनेचा जन्मच यामुळे झाला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध करायचं, पण सत्तेच्या लालसापोटी ते एकत्र आले, ते आपला सरकार चालवत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहे त्यांनी सतत अनेक वर्ष शिवसेनावर टीका केलेली आहे, पण सत्ता आता आपल्याला मिळत आहे, आपण सोबत आले तर आपल्याला खुर्ची मिळतील, काही आपल्याला पोस्ट मिळतील, हे लालसापोटी ते सगळे एकत्र आलेले आहे। मला हे सांगायचे आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं असेल तर फक्त मी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलत नाही, देशामध्ये कोणत्याही राजनैतिक पक्षासोबत एमआयएम जाण्यास तयार आहे की जे पक्ष भारतीय जनता पार्टीला प्रामाणिकपणे पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर आम्ही पण आमचा हातभार लावू त्याच्यामध्ये। पण काय आहे की आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो की साहेब आम्ही पण तुमच्या सोबत यायला तयार आहे, तुम्ही फक्त आमच्यावर हे बोलणार आहे का की तुम्ही बी टीम आहे, तुमच्यामुळे हे झालेलं आहे? भाजप कुठेही, आता तिथे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी पण इलेक्शन लढली, तिथे नवाब मलिक जाऊन ठोका करून बसले होते। आदित्य ठाकरे साहेब अनेक मंत्र्यांना घेऊन तिथे उत्तर प्रदेशमध्ये गेले होते। काँग्रेसनी 400 सीट्स लढली, आम्ही 25% सीट्सवर इलेक्शन लढले नाही, पण चर्चा एमआयएमच्या बाबतीत, तुमच्या बाबतीत काही होणार नाही का? मग तुम्ही कशाला गेले होते? तुम्हाला किती मतं मिळालेली आहे? एक सोपं झालेलं आहे की आपली पराभूत झाली की एमआयएमवर ठिकळा फोडायचं की एमआयएम मुळे हे सगळं झालेलं आहे करके। म्हणून मी त्यांना ऑफर केलेली आहे
की आम्हाला प्रामाणिकपणे हे सिद्ध करायचं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आम्हाला घ्या, आम्ही यायला तयार आहे. बरं, इम्तियाजजी, संजय राऊत काय म्हणाले ते आधी तुम्ही ऐका, त्यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत. एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे अफवा आहेत. आणि MIM आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, हे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे. त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. इम्तियाजजी, तुम्ही ऐकलं संजय राऊत काय म्हणाले, आता बोला यावर. नाही, मला संजय राऊत साहेबांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला मुसलमानांचे मत पाहिजे का नाही, का त्यावेळी पण तुम्हीच हे म्हणणार आहे की आम्हाला मुसलमानांचं मत पाहिजे नाही कारण ते औरंगजेबच्या कबरी पुढे जाऊन ते झुकतात. अब्दुल सत्तार कोण आहे? चालतं का आपल्याला अब्दुल सत्तार? ते कुठे होते? तेच औरंगजेबचेच होते ना. मग ते चालतील? फक्त मुसलमानचं मत आपल्याला पाहिजे का नाही? आणि संजय राऊत साहेबांना हे सांगतो की आमची पार्टी तुमच्यासारखी नाही, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा हे फक्त राजनीतीसाठी, आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी इस्तेमाल करणारे तुमचे राजनीतिक पक्ष आहे. तुम्हाला जितका आदर नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, तितका आदर आम्हाला आहे. संभाजी महाराजांचा आदर आम्ही करतो, बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आम्ही करतो. तुमच्यासाठी नाही, तुमच्यासारखं नाही आहे की राजनीतिक पक्ष आपण कशासाठी, कोणत्या उद्देशाने आपण स्थापित केला होता आणि फक्त हे खुर्चीच्या लालसासाठी आपण त्यांच्या सोबत गेलेलं आहे. हिंमत असेल तर काढा काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आम्ही जाऊ काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत. अब्दुल सत्तार चालतील. आणि फक्त आम्हाला स्पष्टपणे सांगा संजय राऊत साहेब, आपल्याला थेट प्रश्न विचारतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुसलमानांचं मत तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे हे स्पष्टपणे सांगा, हो किंवा नाही. हे नाही की औरंगजेबच्या पुढे जाऊन तुम्ही हे करता. आम्ही कोणाच्याही कबरे पुढे समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही. आम्ही फक्त अल्लाच्या समोर जाऊन नतमस्तक होतो. कोणत्याही कबरी समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही, हे आपल्याला स्पष्टपणे सांगतो. आपल्याला मी एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर दिलं तर खूप चांगलं होईल मला असं वाटतं. बरं, इम्तियाजजी, संजय राऊत तुम्हाला MIM ला बी टीम असं म्हणते भाजपची. संजय राऊत काय म्हणतात त्याविषयी ते आधी आपण ऐकूया, मग मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत. एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे अफवा आहेत. आणि MIM आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, हे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे. त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. इम्तियाजजी, छुप्या युती संदर्भात बोला. नाही, आता काय लुपाछुपी राहिली नाही ना. मी तर स्पष्टपणे बोलतो ना की मी तुमच्या सोबत यायला तयार आहे करके उसमें. फक्त काय आहे की तुम्हाला माहित आहे की तुम्हाला सगळ्यांना, हे तुम्ही असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, मुसलमान या देशाचा भारतीय जनता पार्टीच्या सोबत कधी नाही होता आणि कधी जाणार नाही. ते महाराष्ट्रामध्ये आमची एक ताकद असेल आणि तुम्हाला पटत असेल की MIM ने आपल्याला ऑफर दिलेला आहे तर स्वीकारा, नाही तर आमच्या एकला चलोराची ताकद आहे, जे ताकद तुमच्यामध्ये संपलेली आहे. संजय राऊत साहेब, तुम्ही एकटा लढण्याची तुमच्या पार्टीमध्ये हिंमत नाही आहे, तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे. म्हणून तुम्हाला हे जे क्रचेस लागतं ना, क्रचेस, एका साईडला काँग्रेसचा क्रच पाहिजे आणि एका दुसऱ्या साईडला आहे तो राष्ट्रवादी, इतके लाचारी झालेले आहे. एका काळची शिवसेनाचा आम्ही पण बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानतो आम्ही, की जे आपल्या आदर्शवर जे उभे राहिलं होतं ते आपल्या कधीही त्यांनी इथे तिथे गेलं नाही. ते आपल्या जे त्यांचं मत होतं ते स्पष्टपणे मत होतं. असं नाही आहे की मी तुम्हाला प्रश्न एक विचारतो आणि ते म्हणतं की नाही तुम्ही औरंगजेबच्या कबरी समोर जाऊन कधी बघितलं?
मग अब्दुल सत्तार कोण आहे ते हे सांगा मला. तुम्हाला अब्दुल सत्तार चालतं का? आपला स्वार्थासाठी, आपला राजनीतिक स्वार्थासाठी एका कट्टर मुसलमानांना तुम्ही घेत सोबत ते चालतील. मग इम्तियाज जलील असा अनटचेबल का झालेला आहे तुमच्यासाठी? आणि स्पष्टपणे तुम्ही उत्तर द्या ना की आम्हाला हे औरंगजेबचे मानणारे जितके मुसलमान आहे ते आम्हाला मतदान करू नये. तुम्ही सांगा, सांगून द्या ना तुम्हाला. इम्तियाजजी, संजय राऊत असं म्हणाले तुम्ही भाजपची बी टीम आहात आणि बी टीमच राहा. नाही, काय आहे की एक खूप सविस्कर असं झालेला आहे की जिथे जिथे त्यांना पराभव मिळते ते पराभवाचा ठिकळा कुठेतरी फोडायचा आहे. मग कुठे फोडायचं? आपण काँग्रेसवर फोडू शकत नाही कारण आपले ते जवळचे झालेले आहे, आपल्या मांडीवर बसलेले आहे. राष्ट्रवादीवर फोडू शकत नाही कारण दुसऱ्या मांडीवर आपण राष्ट्रवादीला बसून ठेवलेले आहे. मग कोणीतरी पाहिजे. स्केपगोट जे असतं ना, एक पंचिंग बॅग, ते पंचिंग बॅग कोण आहे? तर MIM आहे. तर कुठे पराभव मिळाली की MIM ला ठोकायचं की MIM मुळे हे झालेलं आहे. अरे साहेब, आता लुप्पाछुपीचं काही नाही. मी कॅमेरा समोर बोलतो आहे, आपल्याला ऑफर देत आहे आणि माझ्या जे प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या. मी प्रश्न एक विचारतो आणि ते म्हणतो की नाही तो रजाकार. अरे 70 वर्षापूर्वी ते रजाकार आले गेले मेले सगळं झालेलं आहे. आता कोणी रजाकार राहिलेलं नाही आहे या देशामध्ये. सगळं प्रामाणिक मुसलमान आहे. या देशाला प्रेम करणारे लोक आहे. या महाराष्ट्राची ज्यांना एक अभिमान आहे, महाराष्ट्रावर या राहणाऱ्या राज्यामध्ये सगळ्या मुसलमानांना अभिमान आहे महाराष्ट्रात. आणि फक्त आपल्याला हे वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची मक्तेदारी आमची आहे, हे माहीत आहे मला. आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी, राजनैतिक पोळी भाजण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, संभाजी महाराज असू द्या, यांच्या नावाचा उपयोग करतो आपण. पण आम्ही तसं नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराजाचा एकदा तरी मी आपल्याला एक बुक गिफ्ट करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कमीत कमी एक पुस्तक वाचून घ्या तुम्ही की कोण होते छत्रपती शिवाजी महाराज आणि कशा प्रकारे ते सर्वांना घेऊन राज्य चालवायचे. ते एकदा तरी वाचून घ्या. आणि आपल्या काही नेत्यांना वाचता येत नाही तर त्यांना माझ्याकडे पाठवा. मी त्याला समजून सांगतो, एक एक ओळी समजून सांगतो की हे छत्रपती शिवाजी महाराज असे होते. पण तुमच्यासारखे नाही आहे की प्रश्न आम्ही एक विचारतो आणि तुम्ही कुठेतरी. बरं, इम्तियाजजी, MIM ना महाविकास आघाडीला प्रस्ताव काय दिला? भाजपकडून यावर टीकेची झोड उठली आहे. फडणवीसांनी असं म्हटलंय की कट्टरपंथीयांना सुद्धा आता शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे, जनाब शिवसेना झालेली आहे. नाही, काय आहे की मला हे सांगायचं आहे की याच्यापेक्षा म्हणजे काय दुर्दैवी असू शकते. मला हसू का रडू मला हे कळत नाही की भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा शिवसेना असू द्या, आता हे दुसऱ्यांना बोट दाखवून हे सांगत आहे की हे कट्टरवादी पक्ष आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी देशातली सगळी सेक्युलर पार्टी आहे का? की सगळं जाती धर्मांना घेऊन ते सोबत चालणारी पार्टी आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलेलं असेल की एकही मुस्लिमांना तुम्ही तिकीट देत नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुसलमानांचं मत पाहिजे, पण पवार साहेबांची हे जबाबदारी नाही आहे का की एका खासदाराला निवडून यायचं की फक्त आपल्याला मत घ्यायचे आहे? काँग्रेसची हे जबाबदारी नाही आहे का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मुस्लिम खासदार निवडून येतो आणि तो MIM कड. मग तुमचा सेक्युलरिझम कुठे गेलेला आहे? आम्ही जातीवादी पार्टी आहे तर मग तुम्ही सांगा ना, तुम्हाला पराभव करून आले ना आम्ही. संजय राऊत साहेब, तुम्हाला पराभव करून 30 वर्षामध्ये तुमची इथे नाही का हुकूमत होती, त्याला पाडून आम्ही निवडून आले. आता तुम्ही काय आहे की तुमची लाचारी मी समजू शकतो. म्हणजे मला राग येत नाही कारण तुम्हाला सत्ता पाहिजे. त्या सत्तामध्ये आता मला फक्त एक तुम्हाला सुझाव द्यायचा आहे. तुम्हाला रिक्षामध्ये बसण्याची सवय झाली असेल तर तुम्हाला कार कशाला पाहिजे? मी काय सांगतो की काराचा अजून एक MIMचा एक चाक लावून द्या ना त्या गाडीला, तर ते रिक्षाच्या ऐवजी ते कार होऊन जाईल. आणि मग बघा कशी गती येतं त्याला आणि आपण कशा भारतीय जनता पार्टीला एकत्र मिळून आपण पाडू त्यांना. पण तुम्हाला रिक्षाची सवय झालेली असेल तर रिक्षामध्ये बसा. बरं, चौथ्या चाकाविषयी मी येते इम्तियाजजी तुमच्याकडे. मात्र नितेश राणे जे म्हणालेत की आता फक्त शिवसेनेसाठी, महाविकास आघाडीसाठी इसिसचा प्रस्ताव येणं बाकी आहे. काय हे की हे राणे परिवारांच्या बाबतीत मी काय बोलू? म्हणजे ते काय बोलतो, त्यांचा काय संबंध आहे?
आयसिस जे आहे ना, नितेश राणे साहेब शिकलेले असेल तर त्यांना सांगतो की MIM जे आहे ते एक रजिस्टर्ड पक्ष आहे, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र मध्ये रजिस्टर्ड एक पक्ष आहे. आणि त्याची तुलना आयसिस करणे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये किती आपल्याला काय बोलतो आपण, काय त्याचं काय कनेक्शन आहे, हे म्हणजे तुमची जे वैचारिकता आहे, तुमची जे मानसिकता आहे, ते कुठे ना कुठे आपण जेव्हा बोलतो तर त्याच अँगलने बोलतो ना, की तुम्ही एक कट्टर पॉइंट ऑफ व्ह्यू कशा आपल्याला आणता येईल करके. मी एक प्रामाणिकपणे, नाहीतर आमची तयारी आहे ना, एकला चलो रे इम्तियाज जलील आणि MIM ची महाराष्ट्रामध्ये एकला चलो रेची तयारी आहे. आम्ही इतकं लाचार झालेलं नाही आहे की आम्ही त्यांच्या मागे पडणार आहे की साहेब आम्ही तुमच्या यायचे आहे. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, नाही आलेला तर ठोकर मारू आम्ही तुम्हाला, मग घोडा मैदान सामने देखा जाएगा उसमें. इम्तियाजजी, सगळ्याच पक्षांना तुमची अलर्जी आहे का? नाही, आम्ही अनटचेबल आहे, हे खरी गोष्ट आहे. आणि विशेषकर बघा, या राज्यामध्ये मुसलमानांनी कधीही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मतदान केलं नाही आणि करणारही नाही. कारण ज्या पार्टीच्या मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभे राहून सांगतो की आम्हाला गर्व आहे की आम्ही बाबरी मस्जिद पाडली होती, आणि त्याच पार्टीसोबत सरकार बनवणारी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, ज्यांना मुस्लिम मतं पाहिजे पण MIM नाही पाहिजे. कारण काय आहे की त्यांना वाटतं की आम्ही इतकं वर्ष, NCPला वाटतं की आमचा नेता म्हणजे एकच, आम्ही असदुद्दीन अवैसी साहेबांना कशाला बोलवू आणि त्यांच्या शेजारी बसवायला जागा देऊ करके. फक्त आम्हाला मतदान द्या, तुम्ही खाली बसा, तुम्ही खुर्च्या आमच्यासाठी लावा, तुम्ही शतरंज्या आमच्यासाठी उचला. हेच काम जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये एक खासदार आहे, एकच खासदार आहे मुस्लिम समाजाचा, 2 आमदार आहे, 100 पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स आहे. नाही, त्याचं कारण एकच आहे की आम्ही अनटचेबल या कारणाने झालेलं आहे की आमच्या पार्टीमध्ये त्यांना माहित आहे की इतकं वर्षापासून एक समाज जे आहे ते विखरलेला होतं. कोणीतरी काँग्रेसच्या सोबत होता, कोणी राष्ट्रवादीच्या सोबत होता, कोणी दुसऱ्या पार्टीच्या सोबत होता. आता ते सगळ्या MIMच्या मागे येऊ राहिलेले आहे. तर सगळ्यांना भीती वाटते, म्हणून त्यांना असं वाटतं की आपण एक असा बहु तयार करत आहे MIM, म्हणून ते आम्हाला अनटचेबल, आणि काहीतरी खापर फोडायचं ना कोणाच्यावर तर हे बीजेपीची बी टीम आहे, बीजेपी जिंकते ज्यांच्यामुळे जिंकतं. अरे 95 सीट्स म्हणजे 25% ही सीट्स आम्ही लढलं नाही. काँग्रेसनी 403 सीट्सवर इलेक्शन लढलं आणि त्यांची काय हाल झाले आहे ते आपल्याला माहित आहे. त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. आदित्य साहेब ठाकरे, उद्धव साहेब काय करत होते, आपल्या तिथे उत्तर प्रदेशमध्ये जाऊन प्रचार करत होते. हे साहेब पण गेले होते, आपले संजय राऊत साहेब उसमें जमकर प्रचार कर रहे होते. काय झालं त्यांच्या डिपॉझिट जप्त झाली ना. मग त्याच्या बाबतीत काही बोलायचं नाही. मग खपडा फोडायचे आहे की आमची पराभूत या कारणाने झाली की तिथे MIM आले होते. अरे MIM वेगळं पक्ष, तुम्ही तुमचं वेगळं पक्ष, तुम्ही तुमचा लढा, आम्ही आमचा लढतो. आता आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या देशासाठी खूप घातक आहे, या महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी आणि महाराष्ट्राच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी भारतीय जनता पार्टी या देशाला परवडत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर आमची तर मनशा सुरुवातीपासून आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही सत्तेमध्ये येऊ नये. आणि एक प्रामाणिकपणे आम्ही ऑफर केलेलं, तुम्हाला मान्य असेल तर एक्सेप्ट करा, नाही मान्य करे तर करा, धन्यवाद करके आम्ही तुम्हाला धन्यवाद बोलू आणि मग या मैदानात तुम्हीही लढू आम्हीही लढू. इम्तियाजजी, मग महाविकास आघाडी पराभूत लोकांना किंवा पराभूत पक्षांना का आपल्या सोबत घेईल? असं नाही आहे. मी आपल्याला सांगतो की पराभूत म्हणजे काय आहे. आज तुम्ही हे प्रश्न कधी काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विचारलं का की इतकं वर्षापासून तुम्हाला मुसलमान समाज जे आहे ते भरभरून मतदान करायचं, तुमची जबाबदारी नाही आहे का शरद पवार साहेब की एका खासदार निवडून आणायची? एक खासदार, हे तुमची जबाबदारी नाही आहे. मत मागायला येतं काँग्रेसवाले, आपली झोली घेऊन आमच्या मुसलमानांच्या दारी येतं की फक्त मुसलमानांचं मतं पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनी एक ठेका घेतलेला आहे औरंगाबाद मध्ये की फक्त मुस्लिम एरियामध्ये आपल्याला फिरायचं आहे, कारण त्यांचं मतं आपल्याला फोडायचं आहे. काय राष्ट्रवादी काय मुसलमानांची पार्टी आहे का की फक्त तुम्ही मुस्लिम एरियामध्ये फिरत आहे करके? काय आहे की हे एक फॅक्ट झालेला आहे की आज महाराष्ट्रामध्ये आमचे 100 पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स आहे,
2 आमदार आहे, 1 खासदार आहे. आमचे 5 आमदार जे आहे, पहिल्या वेळी जेव्हा आम्ही बिहारमध्ये गेलो होतो की आम्हाला 0 मिळालं होते जागा, एकही जागा मिळाली नाही होती, पण आम्ही सतत काम केलं. आज बिहारमध्ये आमचे 5 आमदार निवडून आले. आता उत्तर प्रदेशमध्ये गेलं, आम्ही एक जमीन तयार केलेली आहे. आम्हाला माहित आहे की आम्हाला मिळालेलं नाही. आम्ही प्रयत्न करू, अजून प्रयत्न करू. आणि उत्तर प्रदेशमध्ये मी आपल्याला चॅलेंज करतो की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही चांगलं कामगिरी करू, जसं आम्ही बिहारमध्ये केलं होतं, तेलंगानामध्ये आम्ही करत आहे. तर ऐसे धीरे धीरे हम चल रहे हैं. बस इनको तकलीफ यही बात की हो रही है, ये एमआईएम बढ़ क्यों रही है? ये तो हमारी जागीर थी. इनका वोट बैंक मतलब हमारे तो अब्बा की जागीर थी, अब ये हमारे वोट बैंक को कैसा खींच कर लेकर जा रहे हैं. तकलीफ इसी बात की सता रही है इनको. इम्तियाजजी, तुम्ही असं म्हणता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा पराभूत आहेत, मग तुम्हाला म्हणजे एमआयएमला का जायचंय त्यांच्यासोबत? नाही, देखिए, मला हे माहित आहे की आज काँग्रेसची जी अवस्था झालेली आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एमआयएम ज्या ताकदीने लढणार आहे त्या ताकदीने काँग्रेसही लढू शकत नाही. कारण त्यांच्याकडे आता एक वोट बँक राहिलेला नाही, त्यांचा ऑर्गनायझेशन सेटअप राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेसाठी ते आज शिवसेनेसोबत आहे, उद्या ते भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकतं. हे माझा स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. कारण हे एक काय आहे की आपला स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्याही सोबत जाऊ शकतं. आपल्याला माहीतच असेल की अजितदादांनी सकाळी 5 वाजता कुठे गेले होते, काय केलं होतं, आणि त्याचं रहस्य आता आहे. आता दिल्लीमध्ये जेव्हा आम्ही बसतो, लोकसभेमध्ये बसतो, तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की शिवसेना पुन्हा भारतीय जनता सोबत जाऊ शकते. मग त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हाल काय होतील हे आपल्याला माहित आहे. म्हणून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जेव्हा मंत्री आले होते, मी त्यांना सांगितलं की बाबा, तुम्ही आमच्यावर आरोप करता ना की